नमस्कार. आज मी तुम्हाला चमचमीत आणि झणझणीत अशी वांगी बटाटा रस्सा भाजी करून दाखवणार आहे. अतिशय भाकरीबरोबर अतिशय उत्कृष्ट अशी ही रेसिपी आहे आणि खास कोकण स्पेशल अशी वांगी रस्सा भाजी आहे. तर चला आता आपण वांगी रस्सा भाजी करायला सुरुवात करूया. आता आपल्याला वांग्याची रस्सा भाजी करायची आहे ना, त्याच्यासाठी ही 1/2 किलो वांगी घेतलेली आहे आणि किती छोटी घेतलेली आहेत ती बघा, एकदम मस्त आहेत. आता ही आपल्याला कापायची आहेत प्रथम. तर आता मी वेळीवर कापून घेते ही वांगी. हे बघा, आता ह्याचं हे आपल्याला फक्त बारीक थोडेसे देठ काढायचे आहेत. हे साईडचं काढायचं, एवढं थोडंसं काढून घ्यायचं आपण. याला काटे नाही आहेत आणि हे मध्ये चिरून घ्यायचे. हे बघा, 4 असे भाग करून घ्यायचे. हे बघा, कारण त्याच्यामध्ये आपल्याला वांगं किडलं आहे की नाही किडलं आहे ते आपल्याला समजतं. आणि हे पाण्यामध्ये लगेच आपण टाकून घ्यायचं, लगेच वांगी काळी पडू नयेत म्हणून. आता बाकीची वांगी मी कापून घेते. आता आपली वांगी पाण्यामध्ये मी ठेवलेली आहे काळी पडू नयेत म्हणून. तोपर्यंत आपण हे बघून घेऊया. हे शेंगदाण्याचं कूट शेंगदाणे घेतलेले आहेत. हे तीळ घेतलेले आहेत मी भाजलेले थोडेसे, आणि हे सुकं खोबरं घेतलेलं आहे. ह्याचं आपल्याला दरदरं करून घ्यायचं आहे. आता हे 3 लसणीच्या पाकळ्या आहे, आल्याचा 1 तुकडा आहे, 1 मिरची आहे आणि 1 कोथिंबीर आहे. त्याचं आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. आता हे 2 टोमॅटो घेतलेले आहेत, ते आपल्याला ह्याची प्युरी करून घ्यायची आहे. आणि हे 2 कांदे मी कापून घेतलेले आहेत. तर चला आता आपण वांगी फ्राय करायला घेऊया. हे बघा, आता वांगी मी पाण्यातून काढून घेतलेली आहे आणि सुकवून घेतलेली आहेत चांगली, कारण आपल्याला आता तेलामध्ये थोड्याशा फ्राय करायची आहेत ती. तर चला आता फ्राय करायला घेऊया सुरुवात. हे बघा, आता मी कढई ठेवलेली आहे ही, आणि ह्याच्यामध्ये आता तेल घालून घेऊया आपण आणि वांगी फ्राय करून घेऊया. आता तेल तापू देत प्रथम. हे बघा, तेल तापलेलं आहे आणि आता आपण ही वांगी 4 ते 5 मिनिटासाठी आपली फ्राय करून घ्यायची मीडियम गॅसवर. ह्याच्यामध्ये ना थोडंसं आपण मीठ टाकून घ्यायचं, फक्त अगदी थोडंसं, म्हणजे त्याला ते संपूर्ण लागून जातं. हे बघा, याला आता चांगले डाग सापडलेले आहेत आणि 4 मिनिटं झालेली आहेत आपल्याला. म्हणजे हलकी आपण 40% आपण वांगी ही शिजवून घ्यायची फक्त. आता काढून घेते, गॅस बंद करून. आता आपण भाजी करायला सुरुवात करूया. आता हे मी तेल टाकते दुसऱ्या कढईमध्ये आणि हे आता तापू देत तेल प्रथम. हे बघा, आता आपलं तेल तापलेलं आहे. आता प्रथम आपण राई टाकून घेऊया याच्यात. आता राई तडतडते, त्याच्यानंतर आपण जिरं थोडंसं टाकून घ्यायचं. आता राई तडतडले, आता थोडं आपण जिरं घालून घेऊया त्याच्यामध्ये आणि लगेच हिंगसा घालून घेऊया थोडासा. आणि लगेच आपण हा कांदा घालून घेऊया. आता हे 2 कांदे घेतलेले आहेत ना मी. आता 1/2 किलो वांग्याला 2 कांदे बरोबर मीडियम साईजचे. तुम्ही भाजी करून बघा, खरोखर छान आहे वांग्याची. कांदा आपला आता थोडासा गुलाबी व्हायला लागलेला आहे. तोपर्यंत आपण हे आलं, लसूण, मिरची आणि कोथिंबीरीचं क्रश केलेलं आहे ते टाकून घेऊया आपण. आणि हे जरा थोडं परतून घेऊया आपण 1 मिनिटासाठी. हे बघा, आता चांगला कांदा आपला भाजलेला आहे. आता ह्याच्यामध्ये आपण टोमॅटोची प्युरी टाकून घेऊया आपण लगेच. आणि तेही परतून घेऊया आपण. आता टोमॅटो मी टाकून घेतलेला आहे, 2-3 मिनटं परतले. आता याच्यामध्ये आपण हा गरम मसाला घालून घेऊया. आता तुम्ही किचन किंग मसाला घाला, मटन मसाला घाला, चिकन मसाला घाला, कुठलाही घालू शकतो. आता ही अर्धा चमचा हळद घातलेली आणि हे लाल तिखट 1.5 चमचा आणि मेन धनेपूड तुम्ही 1.5 चमचा टाका, म्हणजे खरोखर छान होतं. आणि हे आता आपण परतून घेऊया चांगलं.
आता याच्यामध्ये आपण लगेच मीठ सुद्धा घालून घ्यायचं. आता मीठ घालून घेऊया आपण. मग अशी वांग्यामध्ये मी मीठ घातली होती. आता हे बघा, हे प्रथम आपण घालून घेऊया मीठ आणि चांगलं परतून घेऊया. तेल सुटेपर्यंत त्याला परतून घेऊया आपण. हे बघा, ह्याला आता आपण 2 मिनिटासाठी तेल सुटून देत व्यवस्थित आणि मीडियम गॅस एकदम बारीक. हे बघा 2 मिनिटं झाले. तेल बघा किती सुटलंय ते. आता ह्याच्यामध्ये आपण वांगी घालून घेऊया लगेच आणि ही चांगली परतून घेऊया मिक्स करून. आता हे परतून घेतलंय मी. 2 मिनिटं आपण फक्त त्याला वाफ काढून घेऊया आपण. हे बघा आता 2 मिनिटं झालेली आहेत म्हणजे. आता ह्याच्यामध्ये आपण हे शेंगदाण्याचं कूटही टाकून घेऊया. कारण शेंगदाण्याच्या कुटाने भाजी मिळून येते आपली चांगली. ह्याच्यामध्ये ही मेथी, सॉरी मला ते पटकन आलं नाही ना, ही कस्तुरी मेथी ही टाकून घेऊया आपण आणि हे आता आपण परतून घेऊया. आता आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी टाकायचं. हो, हे बघा आता मी ह्याच्यामध्ये पाणी टाकते. आता 1 ग्लास आपल्याला जसं आपल्याला पातळ घट्ट पाहिजे त्या हिशोबाने आपण आता पाणी टाकायचं. हे बघा आता किती पाहिजे पाणी आपल्याला त्या हिशोबाने पाणी घालायचं. हे बघा आता मी पाणी चांगलं उकळून घेतलेलं आहे गरम करून. गरम पाणीच घालायचं, थंड पाणी घालू नका तुम्ही. हे बघा आता आणि याच्यामध्ये आपण लगेच कोथिंबीर सुद्धा घालून घ्यायची. हे बघा आता हे संपूर्ण झालेलं आहे आणि आता याला 8 ते 10 मिनिटासाठी आपण त्याला एकदम बारीक गॅसवर चांगलं शिजवून घ्यायचं. हे बघा आपले आता 10 ते 12 मिनिटं झालीत आणि वांगी चांगली शिजलीत आपली. हे बघा मस्त झाली भाजी एकदम. आता मी गॅस बंद करते आणि आज तुम्हाला मी अख्ख्या वांग्याची ही रस्सा भाजी करून दाखवलेली आहे. आता याला तुम्ही वांगी मसाला असं म्हणू शकता. तर तुम्ही नक्की ट्राय करा. ही भाकरीबरोबर अतिशय उत्तम लागते ही भाजी. आणि माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.